अजित पवार ॲक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार. मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी. बीड येथील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आलेलं आहे आणि या प्रकरणाचा मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्यानं केली जात आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. जोपर्यंत धनंजय मुंडेंविरोधात पुरावा मिळत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही अशी माहिती समोर आली आहे. आणि यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की त्यांच्या सरकारने आम्हाला पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं तेव्हा अजित पवार काही बोलले नाहीत. आता कसल्या पुराव्यांच्या गोष्टी करत आहात? बीडमध्ये लोकांना फसवण्याचा खेळ सुरू आहे. आरोपी पोलीस आणि राजकारण्यांचे एकत्रित जेवणाचे फोटो, बैठकांचे फोटो समोर येत आहेत. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्र पक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे माफियाकरण होईल. बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर प्रत्येक जिल्ह्यात बीड पॅटर्न लागू होईल. माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की बीडमधील संपूर्ण पोलीस खातं बरखास्त करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीडच्या बाहेर चालवला पाहिजे. SITमधील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मला सगळ्यांना पुराव्याशिवाय तुरुंगात टाकलं होतं त्यांच्या सरकारनं. तेव्हा अजित पवार बोलले नाहीत, यांच्याविरुद्ध पुरावा नाही, नवाब मलिक यांच्याविरुद्ध पुरावा नाही, अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पुरावा नाही, अन्य कोणाविरुद्ध पुरावा नाही. कसल्या पुराव्याच्या गोष्टी करतायत? आम्हाला गाडायचं आणि त्यांना पुरावा शोधायचा. बीडमध्ये खेळ चाललेला आहे लोकांना फसवण्याचा. ज्या पद्धतीनं आरोपी, पोलीस, राजकारणी यांचे एकत्र जेवणावळीचे फोटो येत आहेत, बैठकांचे फोटो येतात, त्याच्यामुळे बीडमध्ये जो काय संतोष देशमुख प्रकरणाचा आणि तिकडले एकंदरीतच माफियागिरीचा जो तपासाचा जो फार्स चाललेला आहे, देवेंद्र फडणवीस यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं माफियाकरण होईल. बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा बीड पॅटर्न लागू होईल आणि तुमच्या हातातून राज्य सटकून जाईल. या राज्याची बदनामी होईल, हे राज्य खतम होईल. माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे की बीडमध्ये संपूर्ण पोलीस खातं बरखास्त केलं पाहिजे आणि बीडमधला संतोष देशमुखचा जो खटला आहे हा पूर्णपणे बीडच्या बाहेरच चालवायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सर्व पोलीस अधिकारी SITमधल्या प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे की तो गुन्हेगारांशी संबंधित आहे का नाही. गेल्या काही वर्षामध्ये बीड आणि आसपासचं संपूर्ण पोलीस खातं आणि प्रशासन या लोकांनी पोखरून आपल्या. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.